मराठी मूवी बघण्यासाठी एवढी गर्दी मी सैराट नंतर पहिल्यांदा बघितली. राजा शिवाजी या मूवीचा टीजर बघितल्यानंतर बऱ्याच लोकांच्या अशा निगेटिव्ह कमेंट होत्या की रितेश देशमुख महाराजांच्या भूमिकेमध्ये शोभत नाही, ही मूवी फ्लॉप होणार आहे. काही लोक तर हे सुद्धा बोलली की ही टीव्ही सिरियल प्रमाणे वाटते, याला थिएटरला रिलीज करण्यापेक्षा OTT ला रिलीज करा. आणि यानंतर काही दिवसातच या मूवीचा ट्रेलर आला आणि या मूवीचं खरं कॅलिबर लोकांपर्यंत पोहोचलं. लोकांनी ट्रेलरला अप्रिशिएट केलं आणि रितेश देशमुख यांना महाराज म्हणून सेलिब्रेट केलं. ही मूवी 1 मे म्हणजेच महाराष्ट्र दिना दिवशी रिलीज झाली आणि रिलीजच्या पहिल्याच दिवशी या मूवीने मराठीमधले हायएस्ट ओपनिंगचा रेकॉर्ड सेट केला. हा रेकॉर्ड पहिल्यांदा सैराटच्या नावावरती होता, ज्याने त्याच्या ओपनिंग मध्ये 3.75 करोडची कमाई केली होती. त्याचा हा रेकॉर्ड राजा शिवाजी या मूवीने तब्बल 10 वर्षानंतर तोडलाय. राजा शिवाजी या मूवीने त्याच्या ओपनिंग डेला फक्त इंडियामधून 11.35 करोडचं कलेक्शन केलंय, ज्यामध्ये 8 करोड हे मराठी रिजन मधून आले. तर कालच ही मूवी मी बघितली आणि मला असं खरंच मनापासून वाटतं की तुम्ही तुमच्या फॅमिली सोबत एकदा ही मूवी बघायला गेलं पाहिजे. कारण या मूवीने आपल्याला अशा कॅरेक्टरांसोबत इंट्रोड्यूस केले ज्याबद्दल आपण इतिहासामध्ये खूप कमी वाचले.